नाही. त्याचबरोबर अन्य श्री प्रदीप गोवत यांची देखील आज रजा मंजूर करण्यात येत आहे. मी आपणा सर्व सदस्यांच्या संमतीने दिनांक 17/3/2024 रोजी भरलेल्या सभेच्या इतिहासावर स्वाक्षरी करत आहे. आज या ठिकाणी स्थायी समितीमध्ये ज्यादा विषय आपण 28 नंबर आपण या ठिकाणी घेत आहोत. मुंबई महानगरपालिका अधिनियम कलम 51(2) अन्वये महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी संख्या पदनामे पदाचे दर्जे तसेच वेतन शुल्क व भत्ते यांचे विवरणपत्र स्थायी समितीमध्ये सादर करण्याबाबत मी या ठिकाणी सभागृह नेते या ठिकाणी विषय मांडलेला मी या विषय या ठिकाणी पटलावर घेत आहे सर्वांच्या संमतीनुसार. विषय क्रमांक 1 उपयुक्त कायम करण्याबाबत या ठिकाणी मी सर्व सदस्यांची मंजुरी देत आहे. विषय क्रमांक 2 नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागाच्या देयकांच्या नियमित पदानंतर समोरची लेखापरीक्षण मे 2026 साठीचा लेखापरीक्षण अहवाल माननीय स्थायी समितीकडे सादर करण्याबाबतचा हा विषय आहे. या ठिकाणी लेखाधिकारी यांच्या माध्यमातून हा मंजुरीस टाकत आहे. फोन नंबर विषयावरती काय कोणाला बोलायचं आहे? क्लिअर कुठच्या सभेत होतं? ना त्याचा उद्देश हा आहे की त्याला जन्माला येऊ दे. आधी आपण पहिला प्रोसेस करायला सांगा. आता ही थोडंसं वर्ड ऑफ क्वेश्चन आहे. आता ही जर नेक्स्ट याच्यात पूर्तता नाही झाली तर हा आजची पूर्ण आणि जे कंप्लायन्स होतील ना वॉर्निंग येतं. ही वॉर्निंग आता आमची ऑडिट रिपोर्टचं पण काम चालू आहे सर. आम्ही प्रॉपर्टी टॅक्स डिपार्टमेंटचं ऑडिट केलेलं आहे. त्याचा अहवाल कदाचित एखाद्या महिन्यामध्ये मी सादर करेल. तसंच एमसीएचचे आपण सगळे एमसीएचचं ऑडिट केलेलं आहे. हे अहवाल पण येतील आपले.
कायम झालं ठराव आला की मग आम्ही प्रक्रिया सुरू करतो. हे आपलं रुटीन वीकली. मे महिन्याचं. तर 10 ते 13 मॅच वर केली. असं करून त्याचं एस्टिमेट जवळपास 145 इतकं झालेलं होतं. आणि याच्यामधनं आपल्याला 300 युनिट पर डे मिळणार आहे. आणि जो ज्यावेळेस गॅस मिळत होता त्यावेळेस तिथल्या 5 घरांना गॅस दिला होता.
आता 5 घरांना म्हणजे आता गॅस घरांना न देता स्ट्रीट लाईटच्या ह्याला द्यायची होती त्याच्यामध्ये दिव्यांना. म्हणजे गॅस जातील तिथे, एनर्जी तयार होईल आणि त्याच्यातनं पद्धती जातील. जनरेटर नाही नाही ते ह्याच्यातनं तयार होईल ते जो प्रोजेक्ट आहे ना गॅसचं कन्व्हर्जन त्याला मोटर हे आहेत ना जनरेशन पॉवर जनरेशन होते. याच्यामध्ये आपला 300 युनिट भेटणार, इथे इलेक्ट्रिसिटी खर्च किती होतो? नाही आता टोटल जो खर्च व्हायला लागला आपला वर्षा म्हणजे 300 युनिट आपण पकडले पत्री द्यायची तर 10 रुपये युनिट खर्च हे मिळतो. त्याच्यात आपण फक्त 11 लाखाचीच एनर्जी तयार होते. परंतु 2.5 टन जो कचरा आहे तो आपल्याला न्यायला पण आपण ह्याच्यावर नेला आपल्या डम्पिंगला साधारणतः आपला 3200 रुपये टनचा रेट आहे. वर्षाचा जर हिशोब केला तर त्याला 30 लाख रुपये लागतील आपल्याला ट्रान्सपोर्टेशनला. 30 लाख रुपये वर्षाला ट्रान्सपोर्टेशनला. आणि इथे किती आहे? इथे आता हा खर्च जास्त होईल आपल्याला. परंतु आता हा प्रोजेक्ट केलेला ऑलरेडी. तेच म्हणून त्यावेळेस जो केला होता म्हणजे सेंट्रलायझेशन ऑफ प्रॉफिट मध्ये मधला प्रोजेक्ट नाही व्यवहार्य नाही. प्रॉफिट मधला नाही. आता आपण असंही आता कचऱ्यावर खर्च करतोच आहे पण आता प्रोजेक्ट केलेला आहे त्याच्यामुळे हा चालू राहणं अपेक्षित आहे. म्हणजे हे द्यायला हरकत नाही पण व्यवहार्य नाही. व्यवहार्य नाही म्हणजे असं त्याच्यात म्हणजे नो लॉस नो प्रॉफिट वर पण नाहीये नाहीये. त्यामुळे म्हणजे जिकडे 35 लाख रुपये खर्च आपला 35 लाख ते आणि आपलं समजा सेग्रिगेशनचे पैसे होते त्याचे 4-5 लाख रुपये 40 लाख रुपये महिन्याला 50 लाख रुपये याच्यातनं सेव्हिंग आहे. 50 लाख रुपये झाला असता खर्च तिथे आपण 1,22 लाख रुपये खर्च करणार होतो. आता तिथं एम्प्लॉयमेंट समजा 13 लोक आहेत कामाला लागतील आहेत ते सगळे लोक त्यांना एम्प्लॉयमेंट करतात. मिनिमम वेजेसनी जर पगार पकडला तर जवळपास त्यांचा 50 लाख सॅलरीच होते. मिनिमम वेजेसनी पगार पकडला 13 लोकांना तर 50 लाख सॅलरी होते. प्रोजेक्ट बंद करणं व्यवहार करायला लागेल. ते आता काय काय सफेद हाती झुलायला लागतं काय हाती झुलायला विषय क्रमांक 5 या ठिकाणी मी मंजुरी टाकत आहे. सर्व सदस्यांच्या वतीने मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 6 आरेली विभागातील साईनाथवाडी येथील देवीदास चौगले रहिवासी संघ मधील अंतर्गत परिसरात गटर पद्धतीची सुधारणा करणे हा प्रस्ताव आहे. विषय क्रमांक 6 मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 7 घनसोली विभागातील गौतम नगर मधील उर्वरित परिसरातील गटर व पद्धतीची सुधारणा करणे. विषय क्रमांक 7 हा मी या ठिकाणी मंजुरी टाकत आहे. सर्व सदस्यांच्या वतीने मंजूर झाला असं जाहीर करतो. विषय क्रमांक 8 नवी मुंबई महानगरपालिकेच्या 8 प्रशासकीय विभागातील 96 गटापैकी 11 गटातील समयी साफसफाई व पावसाळी गटार सफाई कंत्राटचे कामाच्या 5व्या वर्षाच्या कायदेशीरतेबाबत मंजुरीसाठी हा प्रस्ताव आलेला आहे. सभापती महोदय की हा प्रस्ताव देतावेळी फक्त त्या ठिकाणी 18 गट ते 18 गट कोण आहेत काय त्याची काय पत्रक काय जोडलं नाही. कुठल्या एजन्सी आहेत माहिती घेऊन आपण पण नाही हा प्रस्ताव सुद्धा ठेवण्याची पद्धत असते. 18 एजन्सी उद्या त्या राहिलेल्या 18 मध्ये आणखी काही एजन्सी घुसवल्या तर आपण मंजुरी 18 एजन्सीला देतो. ते कुठल्या एजन्सी आहेत माहिती पडलं पाहिजे ना. आणि एक कधी कुठल्या वेळेस टर्मिनेट करू शकतो का? नाही वर्षभरामध्ये जर आपण आता दुसरे 5 वर्ष संपणार आहे हे संपणार नाहीये. हे 5 वर्ष आता हे 18 गटाचे जे 78 गटाचं आहे ते आता सप्टेंबर मध्ये संपेल आणि जे 18 गटाचं आहे ते मार्च मध्ये संपेल. तर आपण नाही 18 गटाचं 27 मार्च 2027 ला संपेल. पण त्याचा आधी पण करू शकतो कन्क्लूड करू शकतो. जे आपण घडेल ते. आणि तर पण ह्याला जी मुदत आहे हो ते आपण त्याच कालखंडामध्ये द्यायला पाहिजे होती. नाही काय झालं लेट टेंडर झालं त्याच्यामुळे वर्क ऑर्डर लेट दिली होती त्याच्यामुळे हा टाइम गॅप आहे. एकत्र 96 गट येण्यासाठी त्यांना
मुदत कमी द्यायला पाहिजे होती मग. नाही सर, आता टेंडर आपण जेव्हा काढताना 96 गटाचंच काढणार आणि जे आधी घडेल ते आपण, जर टेंडर नवीन झालं तर पूर्ण 96 गटाचं आपण ते घेणं. हो, त्याचं काढतं. एजन्सी कोण आहे? एजन्सी सर 18 गटाची पूर्ण लिस्ट मी देतो सर, ते एक राहून गेलं, मी पुढच्या वेळी त्याची खातरजमा करतो. मग आता आम्ही कुठल्या बेसवर द्यायची म्हणजे? तर मी त्याची लिस्ट देतो मी मला लिस्ट द्या. देतो सर, देतो. 18 गटाची पूर्ण लिस्ट देतो मी तुम्हाला आणि त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. याची लिस्ट द्या ना म्हणजे. देतो आहे सर. अरे तुम्ही आताच आता देतो आहे. हा देतो सर, आहे लिस्ट आहे, देतो. तर आता हा 5 नंबरचा जो ठराव आहे तो काही थोड्या वेळासाठी या ठिकाणी आपण थांबवत आहे. विषय क्रमांक 9. नवी मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत कार्यरत बहुउद्देशीय कामगार उपलब्ध करून देणाऱ्या गट क्रमांक 1 ते 2 यांना मुदतवाढ देण्याबाबत दिला आहे की आपण काय करतोय, कधी संपणार आहे. शिक्षण विभागाच्या बाबतीमध्ये हा अशाच पद्धतीने चालू आहे. मग तो गणवेश असेल, वह्या असतील, पुस्तकं असतील, बहुउद्देशीय कामगार असतील, वेळेमध्ये नियोजन होत नाही. मी मागच्या स्थायी समितीमध्ये सुद्धा जर समजा यांचा कालावधी संपत असेल तर ती टेंडर प्रोसिजर 3 महिने अगोदर सुरू करायला पाहिजे. परंतु 3 महिने अगोदर न करता या ठिकाणी मुदतवाढ, म्हणजे या वर्षी मुदतवाढ, परत त्या ठिकाणी रिटेंडर झाले का परत मुदतवाढ, म्हणजे अशाने एक वर्ष त्या ठिकाणी निघून जातं. म्हणजे अशा पद्धतीने हे जाणून बांधून बुजून प्रशासनाच्या माध्यमातून होते का हे असं रॅकेट आहे. मग शिक्षण अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली जे कर्मचारी असतील त्यांनी कुठंतरी काही सुपारी घेतलेली आहे का मी तुम्हाला अशाच पद्धतीने 1 वर्ष वाढवून देतो, म्हणजे 5 वर्षाचा टेंडर 6 वर्ष, 3 वर्षाचा टेंडर 4 वर्ष, अशा पद्धतीने या ठिकाणी त्या ठिकाणी होते. ही खेदजनक बाब आहे. त्याच पद्धतीने या ठिकाणी जी सिद्धिविनायक सर्व्हिस सेंटर जे कंपनी आहे यांनी कामगारांचा पगार जो याच्यामध्ये शिक्षण अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी दिलेला आहे 10 तारखेपर्यंत पगार त्या ठिकाणी जमा होणं अपेक्षित आहे. परंतु 10 तारखेपर्यंत कुठल्याच कर्मचाऱ्याचं 3-3, 4-4 महिने विद्यावेतन त्या ठिकाणी केलं. आजच्या काही कालखंडामध्ये प्रशासन राजवटीमध्ये सुद्धा शिक्षण अधिकाऱ्यांना भेटून या विषयी त्या ठिकाणी या एजन्सीच्या तक्रार त्या ठिकाणी मी 1/12/2025 रोजी केली होती. त्यावेळी शिक्षण अधिकाऱ्यांनी मला सांगितलं गेलं की आम्ही ह्या एजन्सीला ब्लॅकलिस्ट करणार आहोत आणि ब्लॅकलिस्ट न करता उलट त्यांना 3 महिने वाढवून देण्यासाठी आपण त्या ठिकाणी हे करत नाही. दुसरी गोष्ट का बहुउद्देशीय कामगार ज्या या ठिकाणी आपण भरताय ते काय इमारती पकडून ठेवायसाठी भरताय का? त्या दिवशी आपण शिरवणे शाळेमध्ये आला होता, बहुउद्देशीय एक सुद्धा कामगार गेटवर दिसला, एक सुद्धा बहुउद्देशीय कामगारांनी त्या ठिकाणी वाहन पार्किंग करू नका म्हणून अडवलं का? नाही. म्हणजे तुम्ही स्वतः आणि आयुक्त स्वतः त्या ठिकाणी, उलट मुख्याध्यापक मला आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सांगतायत की साहेब येणार आहेत, आयुक्त साहेब जरा हे करा. मग तुम्ही का फक्त सह्या करून देणार बिलांवर? 30 दिवसापैकी 26 दिवस त्या ठिकाणी हे सह्या फक्त डोळे मिटून द्यायचे.
16 दिवस त्या ठिकाणी कर्मचारी येत नाही बहुउद्देशीय कामगार, परंतु हजेऱ्या मात्र 26 हजेरी येतात. हे कसं काय? कुणाचं नियंत्रण आहे त्या ठिकाणी? दुसरी गोष्ट की बहुउद्देशीय कामगार याचं त्या ठिकाणी भरतावेळी महाराष्ट्रामध्ये अशा अनेक घटना घडल्या का बहुउद्देशीय कामगार म्हणून शिपायांकडनं विद्यार्थिनींची त्या ठिकाणी काही गोष्टी घडल्या. हे वृत्तपत्रामध्ये अनेक ठिकाणी आले. आयुक्तांनी सक्त आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत का चारित्र्य वर्तणुकीचा दाखला त्या ठिकाणी असला पाहिजे. शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगावं की ती चारित्र्य दाखले बहुउद्देशीय कामगारांचे त्या ठिकाणी आढळलेले आहेत. आणि फक्त या ठिकाणी स्थायी समितीच्या मंजुरी घ्यायची. आज बहुउद्देशीय कामगार असतील, साफसफाई कर्मचारी असतील, साफसफाई कर्मचारी आज सुद्धा शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगावं का बिलावच्या सही करण्याच्या अगोदर मी शिरवणे शाळा क्रमांक 15 किंवा 101 मध्ये गेलो आणि तिथले टॉयलेट तपासल्यात आहे का? त्याच पद्धतीनं मुख्याध्यापकाकडे सफाई कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारे खराटे, फिनेल, साबण याची काही नोटबुक त्या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरच्या मार्फत ठेवलेली आहे का? मी आणखी एक पत्र त्या ठिकाणी दिलं होतं शिक्षण अधिकाऱ्यांना की या ठिकाणी जी वेगवेगळी या ठिकाणी आपण कामं, त्यांची कामं काय आहेत, कर्तव्य काय आहे, हे मी पत्र दिलं 26 साला दिलं होतं. सॉरी, मी हे पत्र दिलं होतं 31/7 दिलं होतं, 25 या ठिकाणी बहुउद्देशीय कामगाराचं काम काय आहे, सफाई कर्मचाऱ्याचं काम काय आहे, अंगणवाडी शिक्षिकेचं काम काय आहे आणि मदतनीसचं काम काय आहे. त्या ठिकाणी भरलेले कर्मचारी सफाई कामगार म्हणून आहेत, परंतु बालवाडी मदतनीसांना त्या ठिकाणी मुख्याध्यापक टॉयलेट साफ करायला लावते आणि सफाई कर्मचाऱ्याला प्रोटेक्ट करण्याचं काम करतायत. आणि म्हणून ही जी एजन्सी आहे सिद्धिविनायक सर्व्हिसेस, याचा सुपरवायझर कोण आहे, कोण त्या ठिकाणी पाहिलं जातं? फक्त मुख्याध्यापकाच्या कडनं त्या ठिकाणी शाळा त्या ठिकाणी करायच्या, हजेऱ्या भरायच्या आणि तुम्ही फोन करून सांगायचं मला वाटतंय का ठीक आहे 25 ते 25 26 दिवस द्या, कळलं ना? आणि तशा पद्धतीनं अहवाल तुमच्याकडे येऊन तुम्ही त्याची उलट तपासणी न करता त्या ठिकाणी जी पगार आपण देत आहोत ही निश्चित जरूर खेदजनक बाब आहे. त्या ठिकाणी 31 दिवस, 6 दिवस सुट्टीचे सोडले, 25 दिवस म्हणजे तंतोन. तुम्ही आज स्थितीला जाऊन बघावं की किती बहुउद्देशीय कामगार आहेत आलेले आहेत, किती स्वच्छता कर्मचारी. स्वच्छता कर्मचारी शाळाच्या वेळेच्या किती अगोदर यायला पाहिजे. जर 7ची शाळा असेल तर 6:30ला सफाई कर्मचाऱ्यांनी यायला पाहिजे आणि सफाई करायला पाहिजे. परंतु त्या ठिकाणी सफाई कर्मचारी आज 7:30ला येतोय. बहुउद्देशीय कामगार त्या ठिकाणी त्याचा पत्ता नाही. आयुक्त आले असताना किंवा तुम्ही आले असताना सुद्धा किती बहुउद्देशीय कामगार दिसले तुम्हाला त्या ठिकाणी. आणि म्हणून या ठिकाणी हे फक्त पोचण्यासाठी एजन्सी ठेवू नका. आमचा या ठिकाणी संशय बळवतोय त्या ठिकाणी की हा संपूर्ण रॅकेट आहे. मग जरी त्या ठिकाणी गैरहजर असला तरी 25 दिवस लावा, 50-50 अशा पद्धतीचा आम्हाला संशय येतो त्याच्यामध्ये. आणि म्हणून या ठिकाणी सिद्धिविनायक सर्व्हिसेसला त्या ठिकाणी वेळेवर पगार न करणं, ज्या अटीनं शर्ती ज्या आहेत
त्याचं उल्लंघन केलं असताना सुद्धा त्या ठिकाणी त्यांना ब्लॅकलिस्ट न करता तुम्ही या ठिकाणी त्यांना मुदतवाढ देण्याचं वास्तविक पद्धत सेकंड लोएस्ट कोण आहे त्याला त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होतं आणि या कंपनीला ब्लॅकलिस्ट करायला पाहिजे होतं. परंतु तुम्ही त्या ठिकाणी आणि हे तुम्ही सांगितलेलं आहे. मी तुम्हाला वारंवार भेट करून त्या ठिकाणी विचारणा केलाय. त्यावेळी तुम्ही स्वतः सांगितलं काय या कंपनीला आम्ही ब्लॅकलिस्ट करणार आहे. मग आज कसं काय त्या कंपनीचं आलं? सभापती महोदय, हे अत्यंत गैर आहे. शालेय दृष्टिकोनातून सर्व सदस्यांच्या भावना आहेत, उदार मनानं त्या ठिकाणी हे करत, परंतु शाळेच्या कडं त्या ठिकाणी पाहिजे त्या पद्धतीनं दुर्लक्ष होतंय. तुम्ही आज सुद्धा व्हिजिट मारा, कुठल्या शाळेमध्ये स्वच्छता आहे ती. आणि म्हणून या दृष्टिकोनातून ही जी सिद्धिविनायक सर्व्हिसेस याला या ठिकाणी मुदतवाढ न देता माझं म्हणणं सेकंड लॉइस असेल त्याला द्या आणि याला त्या ठिकाणी ब्लॅकलिस्ट करण्यात यावे अशा पद्धतीने मी विनंती करत आहे. सुतार साहेबांनी जी त्या ठिकाणी शिरोणे शाळेमधील जे विषय सांगितलं तो गंभीर बाब आहे, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. या माध्यमातून अजून एक माझा प्रश्न आहे की 2025 ऑक्टोबरला कालावधी संपला होता. इलेक्शनमुळे कदाचित टेंडर झाला नाही, पण 5 फेब्रुवारी यानंतर टेंडर का नाही काढला याचं एक कारण आम्हाला त्यासाठी देण्यात यावं. आता ऑक्टोबरपर्यंत त्याची मुदतवाढसाठी तुम्ही आलेला आहात, तर तुम्ही उद्या, आज, कधी, परवा, तेरवा कधी टेंडरची नोटीस काढणार आहात? त्यामध्ये सिद्धिविनायक सर्व्हिसेस आहेत ज्या पद्धतीने जयवंतजी सुतार साहेबांनी त्यांचा अनुभव स्वतःचा त्या ठिकाणी सांगितला आहे, त्यापुढे कुठल्याही कामामध्ये त्यांना पार्टिसिपेट करण्यासाठी बरोबर देऊ नये या बाजूशी आम्ही सहमत आहोत. आणि आता देखील सर्व्हिसेस आणि पगार अशा प्रकारच्या तक्रारी असतील तर त्यांच्याऐवजी जी काही माध्यम असेल चांगल्या दर्जाचं काम करून घेण्यासाठी ती व्यवस्था तुम्ही टेंडर येपर्यंत करण्याची व्यवस्था करण्यात यावी अशा प्रकारचं त्यांना मी अनुमोदन त्या ठिकाणी देतो. आणि जी विचारलेली माहिती त्याबद्दल कृपया माहिती देण्यात यावी. सभापती महोदय, सन्माननीय सदस्यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो वस्तुस्थितीला धरून आहे. मागे मी थोड्या मुद्द्याने ह्या उत्तर देण्याचा प्रयत्न करते. सिद्धिविनायक ही जी संस्था आहे तिच्या तक्रारी बऱ्याच सफाई कामगारांनी आणि गार्ड जे आहेत त्यांनी देखील केलेले आहेत की त्यांना त्यांचे वेतन जे आहे ते वेळेत मिळत नाही आहेत. त्या अनुषंगाने सन्माननीय सदस्यांनी एक सूचना केलेली आहे की सेकंड लो जे आहेत त्यांना ते देण्याबाबत. तर ह्या टेंडरमध्ये येस सर, सेकंड लो जो आहे त्याची तांत्रिक प्रोव्हिजन फक्त मी तपासून ती कारवाई सुरू करते आणि सिद्धिविनायक यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा आम्ही कारवाई सुरू करते. दुसरं, साहेबांनी सांगितलेलं आहे की हजेरी तपासा. हजेरी सर मुख्याध्यापकांच्या स्वाक्षरीने येतात, तरी देखील आम्ही त्यांची एक यंत्रणा मी तयार करते आहे. कालच मी IT डिपार्टमेंटशी चर्चा केली की दक्ष ॲपसारखे ॲप या ठिकाणी वापरता येतील का, जेणेकरून ते सफाई कामगार जे आहेत ते 3 शिफ्टमध्ये असतात तर ते रेग्युलर त्या ठिकाणी उपस्थित राहतील आणि त्याचं मॉनिटरिंग आपल्याला या ठिकाणावरून करता येईल याची यंत्रणा तयार करण्याचा प्रयत्न करते आहे. दुसरं, कॅरेक्टर सर्टिफिकेटचाही सन्माननीय सदस्यांनी प्रश्न उपस्थित केला होता. मागील वर्षी जी एक घटना मागे बदलापूर या ठिकाणी झाली होती त्या अनुषंगाने काही आपण पत्र काढलेले होते आणि सर्व सफाई कामगार आणि गार्ड यांचे कॅरेक्टर सर्टिफिकेट आपण मागितले होते, पण ते 100% प्राप्त झालेले नाही आहेत. मी किती प्राप्त झाले किती नाही याचा मी पुढच्या सभेमध्ये आढावा देते आणि ज्यांचे झालेले नाही आहेत उलट त्यांचे प्राप्त करून घेते. दुसरं, साहित्य नोंदीचे मी रेकॉर्ड मागवून घेते, कशा साहित्य नोंदी खाली केल्या जातात. सन्माननीय सदस्यांचं 31/3/2025च्या पत्राचं उत्तर मी फक्त तपासून घेते की माझ्या स्तरावर ते दिल्या गेलं नसेल तर मी नक्कीच लगेच 2 दिवसामध्ये उत्तर तयार करून देते.
आणि टेंडर का काढण्यात आला नाही असा हा प्रश्न आहे. तर सन्माननीय सभापती महोदय आणि सन्माननीय सदस्य, हा टेबल सांभाळणारा जो लिपिक होता त्या ठिकाणी 2 लिपिकांच्या बदल्या झाल्या आणि त्यांना मी टेंडर संपण्याच्या 4-4 महिने आधीपासून मी त्यांना शेड्यूल प्रत्येकाला करून दिलेला आहे की आपण कुठले कुठले टेंडर चालवतो आणि ते कुठले संपण्याच्या याच्यामध्ये आहेत. तरी ते माझं पर्यवेक्षण कमी असेल म्हणून मी दिलगिरी व्यक्त करते. पण ते 2 त्या ठिकाणावरनं क्लर्क बदलून गेले. मध्यंतरी आचारसंहिता आमचं बहुउद्देशीय कामगाराचं टेंडर जे आहे ते माननीय आयुक्तांपर्यंत जाऊन आले. माननीय आयुक्तांनी त्याच्यामध्ये काही सूचना दिल्या होत्या. त्या अधिकची माहिती विचारली होती, पण ती अधिकची माहिती काढायला देखील तेवढा पुरेसा वेळ न मिळाल्यामुळे ती अधिकची माहिती देऊ शकले नव्हते. पण आजच्या डेटला ते टेंडर माझ्याकडे पूर्ण तयार होऊन आलेलं आहे. ते मी परत एकदा तपासते आणि पुढील कारवाईप्रमाणे कदाचित तो पुढच्या महासभेपर्यंत सभागृहापुढे येणार आहे. तरी सिद्धिविनायकला ब्लॅकलिस्ट करून जर सभागृहाची मंजुरी असेल तर भावेश तुम्ही महासभेत कसं आणलं? टेंडर आहे प्रशासकीय तुमच्याकडे मंडळ ऑलरेडी पॉलिसी आहे, तुम्ही डायरेक्ट टेंडर काढा. आणि यांना ब्लॅकलिस्ट करून हे सेकंड लो जो आहे त्याला देण्याची मी तयारी करते. तुम्ही सभागृहासमोर माहिती देताय, सेकंड लोक मुदतवाढीत तुम्हाला देता येईल का? मी तपास म्हणून म्हटलं देता सर. येईल का? बोल नाही असं नसतं. नाही काय ते मग आपण काय टाइमपास करायला आलो का? तांत्रिक चेक न करताच खुर्चीवर कशाला बसता तुम्ही? सर मी तांत्रिक सभागृहाला बाबी धरू चर्चा नका. झाली. माझं काय म्हणणं आहे, आपण टेंडर कधी काढा तेवढं फक्त उत्तर द्यायचं. टेंडर काढल्यानंतर त्याला बीड करायला देणार नाही असं तुम्ही म्हणा. 2 महिन्यामध्ये तुम्ही मागील त्याला द्याल का? कुठून पैसे द्याल तुम्ही ब्लॅकलिस्ट केलं तर? आपण जे बघा, सभागृह आहे, सभागृहाच्या समोर सगळ्या गोष्टी ह्या स्पष्ट आल्या पाहिजेत. कुठलंही हे करायला नको आहे. एखाद्या सदस्याला एखादा माणूस आवडत नसेल, त्याच्याबद्दल तक्रार केली म्हणजे सिस्टम खराब झाली का? असं होत नाही ते. आणि त्यामुळे बहुउद्देशीय कर्मचारी हे बहुतांश सगळ्या राजकीय लोकांनीच त्या ठिकाणी लावलेले आहेत आणि त्यामुळे असे आरोप होऊ शकतात. पण ज्यावेळेस टेक्निकल बाब ज्यावेळेस समोर येते त्यावेळेस सभागृह निर्णय घेता येतात. सभागृहाच्या समोर आपण उत्तर देताना कुठलीही चूक करू नये आणि सभागृहाला गृहीत धरू नये. आपण या ठिकाणी मुदतवाढ आणलेली 4 महिने लोकांना पगार मिळालेले नाही, ते पगार त्यांना द्यायचे आहेत. आणि ठेक्यामध्ये आपण म्हटलेलं आहे की जर देयक मिळालं नाही तर 3 महिने त्याने स्वतः द्यायचं. तेवढी क्षमता त्याची असली पाहिजे. मग ती क्षमता का नाही त्याची? दोन्ही गटामध्ये लोकांना पगार मिळालेला नाही. मे महिन्याचा पगार नाही, जून महिन्याचा पगार नाहीये. कारण आपण मे महिन्यामध्ये त्यांना त्या ठिकाणी राबवून घेतलंय जनगणनेच्या याच्यामध्ये. त्यावेळेस आपण शाळा चालू ठेवल्या होत्या. तर त्यामुळे ह्या काही गोष्टी आहेत, सभागृहातनं तातडीने याला मंजुरी घेऊन लोकांना पगार देणे ही तातडीची गरज आहे. आणि त्याच्यानंतर टेंडर काढताना सभागृहाने जे काही तुम्हाला आदेशित केलेले आहे त्याच्यावर कारवाई करणे. येस सर, फक्त प्रोसेस मध्येच आहे. पुढचा टप्पा आहे ते यांच्याकडे जाईल, वित्त विभागाकडे तपासलं जाईल ऍडिशनल सीओ कमिशनर सरांमार्फत. माझे प्रपोजल तयार आहे सर. आता आजच्या डेटला जास्तीत जास्त 8 दिवसामध्ये ते टेंडर प्रोसिजरला येईल. मला सगळं आता नाही आता याच्यात ऐका ना सभापती महोदय, टेंडर फक्त पब्लिश करायचं आहे. आयटम चेंज होत नाहीये, रेट चेंज होत नाहीये, काही चेंज होत नाहीये. फक्त तुम्हाला आहे त्याच्यामध्ये तारखा बदली करून तुम्हाला पब्लिश करायचं आहे. टर्म्स अँड कंडिशन पण तुम्हाला चेंज करायच्या नाहीत. काही चेंज करायच्या आहेत का? काही चेंज नाही करायच्या. गती वाढलेल्या आहेत आपल्या, कारण 2022ला मागचा झाला होता. त्याच्यानंतर काही इमारती वाढल्या, जसं शाळा 77 आहे, इकडची सेक्टर 3ची शाळा आहे, तर ते वाढवून आम्ही त्याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. मेंटेनन्स हा भाग करण्याचा आहे. एवढा आता थंब रूल सेट आहे तो सेट आहे. पॉलिसी काय आपण बदलत नाहीये. काय डिजिटायझेशन आपण काय करतो? टेंडर मध्ये काय बदल होणार आहे? स्कोप काहीच काय नाही. चेंज होत नाहीये. फक्त नंबर्स ऑफ वाढणार आहेत. म्हणजे स्कोप म्हणजे फक्त हे वाढणार, विस्तार होणार आहे फक्त. त्यामुळे महासभेकडे तुम्हाला याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट टेंडर करा. वित्तीय नियोजनाचा विषय स्टँडिंगचा आहे. दुसरं सभापती महोदय की बदलापूरची घटना घडल्यानंतर त्या सफाई कामगारांमध्ये महिला वर्गाला घेणार होते. त्याच्याबद्दल आम्ही गेले 3 वर्ष प्रयत्न करतोय पण काहीच होत नाहीये त्याच्याबद्दल. मग परत एखादी घटना घडण्याची वाट बघते का प्रशासन?
की ते पुरुष आहेत ते जातात महिला मुलींच्या टॉयलेटमध्ये शौचालयामध्ये आता साफ करायचं. कंडिशन ती टाकून द्या. आणि 3 वर्षापासून आम्ही त्याच्या मागे आहोत. त्याच्याबद्दलची भूमिका काय आहे प्रशासनाची? सभापती महोदय, सदर जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तेही त्याच्यामध्ये इनबिल्ट केलेला आहे. म्हणजे आपण बदलापूरच्या घटनेनंतर सफाई कामगारांची जी संख्या आहे त्याच्यामध्ये आम्ही पुढची कंडिशन तीच टाकलेली आहे की किमान 30 ते 35% ह्या महिला असाव्यात, जी पूर्वीच्या टेंडरमध्ये ही कंडिशन नव्हती. आणि मागच्या मधल्या कालावधीमध्ये पण मी प्रयत्न केला होता की अंतर्गत जे ठेकेदार आहेत त्यांच्याकडच्या महिला प्रत्येक शाळेमध्ये एक जातील अशा पद्धतीने नियोजन करण्याचा प्रयत्न केला होता. पण पुढच्या टेंडरमध्ये आम्ही ते इनबिल्ट करतो आहोत. नाही, पण सभापती 30-35% काय होणार नाही, 50% करायला लागेल ना. मुलींची संख्या किती असते शाळेत? मुलांपेक्षा मुलींची संख्या जास्त असते. आणि अशा वेळेला तुम्ही 30-35% 15% परत हे होतील ना मॅडम. काही शाळांमध्ये तीच परिस्थिती असेल. साफसफाईचा की बहुत उद्देश आहे. साफसफाईचं वेगळं आहे का? आम्हाला साफसफाईचं वेगळं आहे हो. हे बहुद्देश आहे साफसफाई. हा हे नाही. या ठिकाणी विषय क्रमांक 9 जो आहे बहुउद्देशीय कामगारांच्या संदर्भामध्ये सभागृह नेते सागरजी नाईक साहेब, त्याचबरोबर माजी महापौर सदस्य देवी सुतार साहेब, माजी महापौर सदस्य सोनवणे साहेब, त्याचबरोबर बिराजदार साहेब, भोईर साहेब, आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण शिक्षणाधिकारी मॅडम, ज्यावेळेला हे टेंडर आपण संपत येतं त्यांच्या अगोदरच आपण ही 2 महिने पूर्व तयारी करायला हवी. आता हा विषय आपण जर 2 महिनेच अगोदर तयारी केली असती तर हा विषय या ठिकाणी आलाच नसता. ठीक आहे, परंतु आज या ठेका म्हणजे टेंडर काढण्याची प्रोसेस लवकरात लवकर आपण करावी की जेणेकरून त्या ठिकाणी असणारा प्रत्येक बहुउद्देशीय कामगार, त्या ठेकेदारांनी त्या कामगारांना वेळेवर साहित्य दिलंय की नाही, सगळे ते असणाऱ्या ठेकेदारांनी कामगारांची त्या ठिकाणी असणारी चौकशी किंवा आपल्या माध्यमातून सर्व कामगार त्या ठिकाणी हजर आहेत का, याची सुद्धा आपण ही आपली जबाबदारी आहे. कारण शिक्षण म्हटलं की आपण शिक्षणाला प्राधान्य देतो आणि अनेक वेळा आपण पाहतोय नवी मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून शिक्षणाच्या बाबतीमध्ये आपण सतर्क आहोत. परंतु अशा काही किरकोळ गोष्टी आहेत त्याकडे आपण जर दुर्लक्ष करून देखील चालणार नाही. कारण आता सभागृह जयवंत सुतार साहेबांनी सांगितल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामगारच हजर राहत नसेल आणि पगार घेत असेल तर ही सुद्धा गोष्ट गांभीर्याची आहे. आणि त्यांना जर साहित्य देत नसेल तर आपण त्या ठेकेदाराची चौकशी करा. आता आपल्याला ठेकेदाराची चौकशी करण्याची वेळच येणार नाही. आपण हा पूर्णपणे आता लवकरात लवकर टेंडर काढावं आणि सर्व अटी त्या टेंडरमध्ये टाकण्यात याव्या अशी या ठिकाणी सूचना करून हा विषय मी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी जाहीर करतो. विषय क्रमांक 10 ते 25 एकच विषय आहे. नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागातील राष्ट्रीय कीटकनाशक रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत नागरिक प्राथमिक आरोग्य केंद्र दिघा येथील डास अळी नाशक फवारणी व रासायनिक धोरीकरण कामात 7 महिने मुदतवाढ देण्यास मान्यता मिळण्याबाबत. आता आपण जर प्रत्येक वेळेला अशी मुदतवाढ जर म्हणत राहिलं तर मगाशी सदस्यांपैकी 12 सदस्य बोलले तर ह्या अशा गोष्टी वारंवार आपल्या सभागृहापुढे न येता आपण वेळेत या गोष्टीची दखल घ्यावी. विषय क्रमांक 10 ते 25 पर्यंत या विषयावर कोणाला बोलायचं आहे? तशा पद्धतीनं आपण आदेशित करावं त्या विभागाला की जेणेकरून त्या ठिकाणी मुदत संपण्याच्या अगोदर 3 महिने टेंडर प्रोसिजर त्या ठिकाणी सुरू करा. प्रत्येक वेळी मुदतवाढ या ठिकाणी देणं योग्य नाही. आता ह्या धुरीकरणाच्या बाबतीत जे आहे ते त्या ठिकाणी 31/5/2026 रोजी संपुष्टात आलं. आता हे 2 महिने झाले. आणखी त्या ठिकाणी 31/11 पर्यंत म्हणजे 1/7/26 ते 31/11 म्हणजे 5 महिन्याची मुदतवाढ मागितलेली आहे. 5 महिने मुदतवाढ कशासाठी लागणार आहे त्याचं सांगावं ना, स्पष्टीकरण द्यावं. इथं म्हटलंय 1/7/26 ते 30/11/26 पर्यंत आणि त्याच्यामध्ये शेवटी 8 टाकतायत की जे आधी होईल ते म्हणजे आधी होईल की नाही ही साशंकता आहे ना.
म्हणून हे का 5 महिने का तुम्हाला लागणार आहेत याचे जरा स्पष्टीकरण करावं. अजून नाही अजून एखादी घटना घडेल ना. आता काय डॉक्टर तिथे एक मेला फवारणीमुळे व्हायरस कुठला आला? इबोला ना? नाही आलाय माननीय सभापती साहेब, डॉक्टर साहेब नाही तुमच्या against एक कुठला तरी आलाय. माननीय सभापती महोदय, माननीय सदस्य, माननीय अतिरिक्त आयुक्त, नवीन मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रातील डास अळीनाशक फवारणी आणि रासायनिक धुरीकरण काम 3 वर्षाकरता नवीन निविदा प्रक्रिया ही प्रस्तावित करण्यात आलेली आहे. सदर निविदेची कार्यालयीन प्रणाली असून प्रशासकीय मान्यतेसाठी नस्ती सादर करण्यात आलेली आहे. आणि जशा प्रकारे हे टेंडर निघेल किंवा नसती निघेल तशा प्रकारे ही जी सध्याची मुदतवाढ आहे ती आपण थांबवण्यात येऊन नवीन कामासाठी आपण प्रस्तावित करण्यात. टार्गेट काय? टार्गेट एक 2 महिन्याच्या ठिकाणी. कशासाठी टेंडर काढायला? प्रशासकीय मान्यतेच्या याच्यामध्ये आहे. कोणाची प्रशिक्षण? ठीक आहे, लवकरात लवकर करून घ्या. नाही तुम्ही प्रशासकीय मान्यता ऑलरेडी आपली पॉलिसीच आहे ना. त्या अनुषंगाने तुम्हाला निविदा मागवायच्या. ठीक आहे सर, या लवकर. आठवड्यात माझ्या मते जिथपर्यंत निविदाची नोटीस येत नाही ना तिथपर्यंत पेंडिंग ठेवला पाहिजे. नाही काय आहे, पहिली गोष्ट तर आपण ज्याच्यामध्ये महापालिका लुटली जाते त्याच्यामध्ये आपण 5-5 वर्षाचे टेंडर काढतो, 5 वर्षाची एकदाच मंजुरी देतो. आणि जे लोकांच्या जीवाशी आपण खेळतोय याला आपण इकडे मुदतवाढ देताय आणि 3-3 वर्षाचे टेंडर करताय. का आपल्याला वाटत नाही 10 वर्षाचे काढावेत आणि सुधारित जे असेल दर जर वाढले तर त्याच्यामध्ये देता येईल असं काय नाही करत आपण? काय अडचण आहे आपल्याला? प्रशासकीय मान्यतेसाठी आपण आता ठीक आहे, प्रशासकीय मान्यता महासभा देणार असेल तर 5 वर्ष महासभा आहे, हे सदस्य 5 वर्षासाठी आणा तुम्ही. माननीय सभासद सोनवणे साहेब, आपल्या सूचनाचं नक्कीच पालन केलं जाईल. नियमामध्ये बसत असेल तर नक्कीच पालन केलं जाईल. तसं नाही म्हणून तर म्हणतो ना, प्रत्येक 3 वर्षाने आणलं असं आहे का, जे लॉजिकल बघायला पाहिजे काही गोष्टी. आता याच्या औषधं तुम्ही देणार आहे, त्यानंतर पेस्टिसाइड तुम्ही सगळ्या इकडे आणणार आहे. आता एखाद्या वेळेस अचानक काही कुठली तरी साथ आली, काय करणार? कोणाकडे जाणार? ठेकेदाराने काय पुरवायचंय आणि पुरवठादाराने काय पुरवायचंय? एकाने माणसं पुरवायचे, एकाने औषधं पुरवायचे. माननीय सभागृह, याच्यामध्ये महानगरपालिकेची जबाबदारी अशी आहे की डासनाशके आणि अळीनाशके आपण कंत्राटदारांना पुरवतो. कंत्राटदाराचं देयक आपण अदा करतो आणि त्यांच्या कामाची जी आहे ती फेर तपासणी करतो आणि त्रुटी आढळून आल्यास आपण त्यांना दंड आकारतो. आणि कंत्राटदाराचं त्याच्यामध्ये काम आहे की प्रत्येक नागरी आरोग्य केंद्राकरिता एक तांत्रिक पर्यवेक्षक उपलब्ध करून देणे, प्रत्येक प्राथमिक नागरी आरोग्य केंद्राकरता गोडाऊनची व्यवस्था करणे, कामगारांचे वेतन करणे, रासायनिक धुरीकरण करणे करता डिझेल आणि पेट्रोल पुरवणे, फवारणी करता आवश्यक साहित्य पुरवणे, उदाहरणार्थ पंप, धुरीकरण मशीन, पहार, काटा, पंजा आदी, आणि सर्व साहित्य जे आहे ते सुस्थितीत ठेवणं. हे जे रसायन जे आहे ते आपण आपल्या महानगरपालिकेतर्फे आपण त्यांना पुरवत असतो. आणि जी काही रसायन आपण पुरवतो त्याचं आपण लॅबतर्फे आपण त्याची तपासणी करून घेतो आणि ते सर्टिफाय झाल्यानंतर आपण ते रसायन आपण वापरत असतो. आणि मात्रेचा आहे हा कीटकनाशक हा फवारणीच्या बाबतीमध्ये आपण रासायनिक पुरवठा बोलताय, परंतु पूर्ण ठेकेदार नवी मुंबईतल्या सर्व गोष्टींमध्ये त्याची पूर्तता करतोय का याची आपण तपासणी करतोय का? कशा पद्धतीने ते फवारणी करताय? नुसका रॉकेलचं धुरीकरण करताय आपण त्याची पूर्णपणे पाहणी करतोय का? हो, आपले जे मागच्या वर्षीचा डेटा आपण केला तर 2025 साली आपण टोटल ब्लड कलेक्शन स्मिअर होते 93,445 आणि 2026 मध्ये ते कमी होऊन 91,060 वर आलेले आहेत.
त्याच्यामध्ये मलेरिया पॉझिटिव्ह 19 होते, 2026 मध्ये 10 झाले. सस्पेक्टेड डेंगी 361 होते 2025 साली, ते कमी होऊन 95 झाले. आणि सॅम्पल जे आहे ते 100 वरनं 50 वर आले आणि पॉझिटिव्ह जे आहे ते 3 वरनं 1 वर आलेले आहेत. म्हणजे आपले जे कीटकजन्य आजार जे आहे त्याची जी संख्या जी आहे ती नक्कीच कमी झालेली आहे. प्रत्येक UHP साठी एक आहे का? सगळ्या UHP आले त्याच्यात 16 UHP साठी आहे. आणि कोपरखंड आहे का? UHP ची नावं मी सांगू इच्छितो. नाही टोटल UHP किती आहेत? टोटल आपले 26 UHP आहे. ते बाकीचे कोपरखंड UHP आपली नाहीये. आपल्याकडे खेळणा UHP आहे, कोपरखंड सेक्टर 14 आहे, कोपरखंड सेक्टर 16 आहे आणि महापे UHP आहे त्या प्रभागामध्ये. 26 पैकी 16च घेतल्या का? हा 26 पैकी 16च आहे. 10 का घेतले? त्याचं संपलं नसेल कदाचित. मी बघ त्याची प्रत्येक माहिती. UHP ला आहे. हो प्रत्येक UHP ला आहे. आपण प्रायव्हेट सोसायटीत करतो. प्रायव्हेट सोसायटीमध्ये करायचं आपलं प्रस्तावित आहे. आपण त्याचं प्रपोजल आपण माननीय आयुक्तांच्या मंजुरीसाठी आपण पाठवलेलं आहे आणि त्याच्याकरता आपण चार्जेस घ्यायचे अथवा नाही घ्यायचे याच्याबद्दलचा तो प्रस्ताव आहे. तो माननीय आयुक्तांच्या आयुक्तांकडे आहे आणि तो आल्यानंतर मग आपणास अवगत करण्यात येईल. डायरेक्ट पाठवा ना, आम्ही बघू ना. सर चालेल, तुम्हाला त्याची माहिती देतो सर. आणखी सभापती डॉक्टरजी, आता ते सेवरेजचे जे आहेत ना चेंबर, त्याच्यामध्ये लाल कलरचं एक नवीन निर्माण झालेला आहे आणि तो घरापर्यंत येतो आणि त्याच्यावरती आपण काहीच करत नाही आहे. कारण सेवरेजचं झाकण आपण ओपन करत नाही. लाल कलरचे किडे निर्माण झालेत आणि ते त्यांचं जेव्हा ते स्लाइस मिळत नाही त्यांना तेव्हा घराच्या किचनपर्यंत येतात आणि ते बसलेले असतात आणि कुठे कुठे. त्याच्यामुळे पण काहीतरी होऊ शकतं पुढचे. आणि आपले सेवरेज लाईन्स भरपूर वाढलेत आणि ते आपण करत नाही आहे. त्यांच्यामध्ये औषधं टाकत नाही किंवा त्यांना कमी करण्याचं किंवा त्यांना मारण्याचं काय आपण करतोय का? रेड कलरचे नवीन आहेत. त्याबद्दल माहिती घेऊन मी आपल्याला सांगेन की एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचा किडा आहे आणि त्याला एक्झॅक्टली कुठल्या प्रकारचं कीटकनाशक वापरता येईल. तुझं टेंडर निघेल तेव्हा त्याच्यामध्ये ते त्याच्यावर आळा आणण्याचं काहीतरी केलं पाहिजे. सर नक्कीच आपल्या आणि तुम्ही त्याचे परीक्षण करा. ते आता मोठ्या प्रमाणात आता निर्माण झाले आपल्या गावांमध्ये आणि झोपडपट्ट्यांमध्ये प्रचंड निर्माण झालेत ते. प्रत्येक कोपरखंडाच्या प्रत्येक विभागामध्ये प्रत्येक सेक्टरमध्ये सर तो प्रॉब्लेम आहे. लाल कलरचे किडे आहे. ठीक आहे, त्याचं एक्झॅक्टली सर्वेक्षण करून तर कुठल्या प्रकारचा किडा आहे तेच नक्कीच माहिती घेण्यात येईल आणि त्याची कशा प्रकारे त्याचं कंट्रोल करता येईल ते नक्कीच आपल्या सूचनांचं पालन करण्यात येईल. सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य डॉक्टर साहेब, आपण जे आता म्हणतोय की टोटल 26 UHP अंतर्गत आपण हे काम करतो. मला सांगा की प्रत्येक UHPच्या अंतर्गत किती कामगार आपले काम करतात? एक UHP मध्ये किती कामगार आहेत जे जाऊन दारोदारी फवारणी करतात किंवा कामं करतात? कोण करतात? सन्माननीय सभागृह, सद्यस्थितीमध्ये आपले सगळे 26 जे UHP आहेत त्याच्यामध्ये आपण 289 सद्यस्थितीत कामगार काम करत आहेत आणि नंबर ऑफ वीकली फॉगिंग जे आहेत ते 464 केले जातात आणि आपल्या नवीन प्रस्तावित जे नवीन टेंडर आहे त्याच्यामध्ये आपण ती संख्या वाढवून 320 केलेली आहे कामगारांची संख्या आणि फॉगिंगची संख्या 610 वर आपण दिलेली आहे. हे आपण जे म्हणतोय की 249 लोक सध्या कार्यरत आहेत. 289 बरोबर. मला सांगा साहेब, याच्या पूर्वी आपण बायोमेट्रिक पद्धतीमध्ये हे कामगार येतात की नाही याची आपण पहिला पाहणी करत होतो. मला असं वाटतं त्यांना आपण वॉच वगैरे पण दिले होते जेणेकरून तो कामगार कुठे काम करतोय. ठीक आहे ना साहेब? नाही, ते वॉच हे आपलं परमनंट विचाराचा दृष्टिकोन एवढाच आहे की हे 289 कामगार जे आपले आहेत ते सध्या स्थितीमध्ये किती लोक काम करतायत? कारण की माझा असा आरोप आहे की याच्यापैकी निम्मे पण लोक काम नाही करत आणि नाक्यावरून डेली बेसिसवर काही लोकांना ही कामं दिली जातात आणि त्यांची हजेरी मारली जाते. त्याच्यामुळे माझा पूर्ण आरोप आहे या ठिकाणी की हे जे फवारणीचं काम आहे
ते पूर्ण 26 UHP मध्ये नवी मुंबईमध्ये कुठल्याही एका प्रभागामध्ये किंवा कुठल्याही एका UHP मध्ये व्यवस्थित होत नाही. आज आपण म्हणताय डेंग्यूचे पेशंट कमी झाले, मलेरियाचे पेशंट कमी झाले. साहेब, कागदावर आकडे सांगणं सोपं आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये स्थानिक रहिवाशांना, नागरिकांना, नवी मुंबईच्या नागरिकांना जो त्रास होतोय ना साहेब, आज आमच्याकडे तक्रारी येतात. आज आपले हे जे कामगार आहेत, आपण म्हणतो हे काम करतात, फॉगिंग करतात, हे करतात साहेब, सिलेक्टेड ठिकाणी जातात. कधीतरी आमच्या घराजवळ येतील आणि आम्हाला दाखवतील आम्ही आलेलो, आमची सही घ्यायला आमच्या घरी येतील. त्याच्या व्यतिरिक्त ही लोक व्यवस्थित काम करत नाही. लोकांचा पूर्णपणे या बाबतीत रोष आहे की ही लोक व्यवस्थित काम करत नाही. आणि आपण म्हणता की सर्टिफाय करून घेता तुम्ही जे काही केमिकल, जे काही गोष्ट मेडिसिन याच्यासाठी लागतात, परंतु सर याचा आपल्याला अनुभव आहे का की खरंच या गोष्टी ज्या होत आहेत त्या योग्य होत आहेत? आता मला सांगा साहेब, हे जे काम चाललंय याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? तुमचं आहे? आपल्या प्रत्येक UHP मध्ये एक हेल्थ असिस्टंट असतो. तो याच्यावरती या सगळ्या कामावरती देखरेख करत असतो आणि त्या हेल्थ असिस्टंटच्या उपर आपले वैद्यकीय अधिकारी जे आहेत प्रत्येक UHPचे, ते या कामावरती देखरेख करत असतात. तर माझं असं म्हणणं आहे की याच्यावर एक कमिटी नेमा ना, म्हणजे व्यवस्थित हे काम आमच्या समोरही सादर होईल, आम्हालाही लोकांना सांगता येईल. कसं होतंय साहेब, काम हे व्यवस्थित होत नाही. आणि माझा दुसरा आरोप असा आहे की संबंधित ठेकेदारांनाच हे वारंवार काम दिलं जातं, तोच ठेकेदार रिपीट होतो. आता तर तुम्ही मुदतवाढीला आणलंय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मुदतवाढ देण्यापेक्षा त्याच्यावर आपण 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचं एकत्रित आणणार. ठीक आहे, 5 वर्षाचं एकत्रित आणलं जसे माझी महापौर म्हणाले, परंतु जर तो ठेकेदार त्या ठिकाणी असंवेदनशील असेल, असमर्थ असेल ते काम करण्यात, मग काय करणार आपण? ठीक आहे, आपण जी समितीबद्दल बोलू त्या समितीचा नक्कीच विचार केला जाईल आणि सभागृह अवगत केलं जाईल. आणि आतापर्यंत आपण म्हणताय ना की जर एखादा ठेकेदार काम करत नाहीये किंवा त्याचं काम असमर्थ तो ठरतोय, आपण म्हणाले त्यांना आपण दंड ठोठावता. अशा किती लोकांना आजपर्यंत दंड ठोठावला आणि तो किती ठोठावला? एक्झॅक्टली की दंड ठोठावला याची मी माहिती सभागृहास नक्कीच देईन. पण आपण जे जे काही त्रुटी आढळतात सदर कंत्राटदाराकडनं, त्या कंत्राटाला आपण नक्कीच दंड लावतो आणि किती आतापर्यंत दंड आकारलेला आहे त्याची माहिती सभागृहास अवगत केली जाईल. अजून शेवटचा प्रश्न साहेब, हे जे टेंडर प्रोसेस होते ना, ह्याच्यामध्ये माझा असा आरोप आहे की अटी शर्ती संबंधित ठेकेदारांच्या मनाप्रमाणे लावल्या जातात. याच्यामध्ये अशा अटी शर्ती लावा की जेणेकरून चांगला ठेकेदार सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्याचा सुद्धा नक्की विचार व्हावा. मागच्याच अटी शर्ती घेऊन आपण संबंधित 20-25 वर्षापासून त्याच ठेकेदारांना आपण कंटिन्यू करतोय वेगवेगळ्या नावाने. 10-12 एजन्स्या खोलून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या नावाने. 25 वर्ष 20 वर्षापासून हीच लोक काम करतायत का? अटी शर्ती त्याच आहेत. त्याच्यामुळे आपण अटी शर्तींचा सुद्धा याच्यामध्ये विचार विनिमय करून अटी शर्ती पण याच्यात बदलून नवीन चांगल्या ठेकेदारांना सुद्धा संधी मिळेल याचा प्रयत्न आपण करावा. नक्कीच आपल्या सूचनांचं पालन केलं. धन्यवाद. सभागृहात अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. मी तर कधी फवारणी आणि फॉर्मिंग करता मला दिसला नाही माणूस. आपला टायमिंग काय? मी आज एवढ्या वर्षामध्ये दिसलोच नाही मला कधी. दिसला तर पाहिजे एकदा, म्हणजे 365 मध्ये एक दिवस 1 तास तरी जे बोलून ना त्यांच्याकडे जातात सही घेतात. दिसला तर पाहिजे. बरोबर आहे. तर मला वाटतं की सभागृहात जेव्हा विषय येईल, सभागृहाचा विषय येईल तेव्हा आपण सांगितलं पाहिजे, गेला पाहिजे, गेला पडताळणी केली पाहिजे. सभागृह यांच्यात आज या ठिकाणी 10 ते 25 कीटकजन्य रोग नियंत्रण याविषयी चर्चा चालू असताना खऱ्या अर्थाने नवी मुंबईमध्ये आपण पाहतोय की अनेक वेळा अवेळी पडणारा पाऊस, अवेळी थांबणारा पाऊस, त्यामुळे अनेक ठिकाणी खाडीलगतच्या भागामध्ये ऍसिडी तयार होऊन मच्छरचा प्रादुर्भाव फार वाढत आहे. आणि खऱ्या अर्थाने या मच्छरच्या माध्यमातून बरेच काही आपल्या नवी मुंबईतील शहरातील नागरिकांना मलेरिया, डेंग्यू सारख्या अनेक आजारांना सामोरं जावं लागतंय.
खऱ्या अर्थाने म्हात्रे साहेब, आपण या सर्व ज्या नवी मुंबईतील एजन्सी आहेत, ज्या कीटक या करता आपण दिलेले आहेत, त्यांचं ते योग्य वेळी ते साहित्य वापरतायत का, केमिकल कशा पद्धतीने ते वापरतायत, कुठल्या त्यांची काय क्षमता आहे, त्यांना साहित्य वेळेवर दिलंय का, कर्मचारी वेळेवर हजर आहेत का. कारण प्रॅक्टिकली नवी मुंबईमध्ये जो नगरसेवक असेल किंवा जो त्या ठिकाणचा प्रमुख कोणी त्या विभागाचा खास असेल, त्याच्या आसपासच्या एरियामध्ये तेवढं फॉगिंग केलं जातं, दाखवलं जातं, त्याची सही घेतली जाते. आणि अन्य ठिकाणी तो कुठल्याही प्रकारे फॉगिंग न करता प्रत्येक वेळेला हजेरी लावत असतात. पण असं न होता यापुढे हे प्रशासनातून थोडंसं आपण बाहेर आलं पाहिजे आणि आपण आपलं कर्तव्य म्हणून नवी मुंबई शहरातील सर्व नागरिकांचं आरोग्य चांगलं राहण्याकरता सर्व सदस्यांची भावना हीच आहे की प्रत्येक या ठिकाणी या आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण सतर्क राहून या सर्व गोष्टीमध्ये आपण प्रत्यक्षात त्यांना योग्य ठिकाणी वेळोवेळी त्या सर्व नागरिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून ज्या पद्धतीने आपण त्या विभागात जे कोणी प्रमुख नेमला असेल त्यांच्या माध्यमातून याचा पूर्ण देखभाल होते की नाही याची सुद्धा आपण खबरदारी घेतली पाहिजे. मी या सर्व चर्चेनंतर अजून एक विषय या सर्व चर्चेनंतर आपण ठेका देखील काढते वेळ आता जसं सभागृह नेते साहेबांनी सांगितल्या पद्धतीने आपण हे 5 महिने न घेता आपण लवकरात लवकर टेंडर काढा आणि त्यांना सर्व ही बाब समोर आणलेली आहे ती बाब पुन्हा अशी होता का म्हणे. नवीन आजार आलेला आहे, तो पाणी साठतो ना रस्त्यावर खड्ड्यात कुठे, त्या ठिकाणी उंदीर किंवा कुठलेही जे असतात त्यांचं मलमूत्र त्याच्यामध्ये आल्यानंतर तो पायाच्या नखातून तो आजार शरीरात जातो. आणि येस, पण सर तो पण आहे ना, नाही सर जुना नाहीये सर, 2 वर्षापूर्वी आहे ना माझा एक मित्र होता त्याचे हा सर वाहून पाणी येतं, अतिवृष्टी होते त्यावेळेला हा म्हणजे 2 वर्षापूर्वी सर माझा एक फ्रेंड आहे, त्याचे बाबा या आजाराने वारलेले. 2 वर्षापूर्वी कुठला पूर आला होता मला नाही माहिती. हा डॉक्टर साहेब त्याच्यावर पण थोडं आपण शशिकांत भोईर देखील बोलले ते लाल किडा कोणता आहे, मग त्याच्यावर सुद्धा आपण जरा थोडं लक्ष द्या आणि ह्या सर्व गोष्टी लक्षात घेता आपण हा विषय 9 ते 25 पर्यंत आपण मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये चर्चा होऊन हा विषय मंजूर झाला असं मी ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 26 नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील ठाणे बेलापूर मार्गावरील भापे उड्डाण पुलावरील विद्यमान जाहिरात गॅलरीवर जाहिरात प्रदर्शित करण्यास हक्क देण्याकरता ठेक्यात मुदतवाढ देण्याबाबत हा विषय मी या ठिकाणी 26 महासभेत आला होता का? महासभेत मागच्या महासभेत कुठला तरी आठवड्यात याचा टेंडर कधी काढणार? टेंडर कधी काढणार? सन्माननीय सभापती महोदय व सर्व सदस्य, पुढच्या आठवड्यात याचं टेंडर जाईल. ऑलरेडी 1.5 महिना संपलेला आहे. टेंडर काढल्यानंतर पुढचे 25 दिवस आणि त्याच्यासाठी याच्यासाठी 15 दिवस लागतील. म्हणून हे 3 महिने आणि त्याचे 3 महिने असं म्हणून हे 6 महिने होतात. टेंडर रेडी आहे माझ्याकडे, रेडी आहे माझं, रेडी. पुढच्या आठवड्यात टेंडर येईल. विषय क्रमांक 26 हा या ठिकाणी मंजुरी टाकलेल्या सर्वांमध्ये मंजूर झाला असं या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 27 सन 2 सन्मान्य सर्व सदस्यांना विनंती आहे की सभा चालू असताना जरा थोडं फोन सायलेंटवर ठेवून थोडं सभागृह नेते साहेबांचा आपण सर्वांनी आदेशाचं पालन करावं. या ठिकाणी 27 नंबरचा विषय सन 2026-27 या शैक्षणिक वर्षातील 90 शालेय दिवसापर्यंत माध्यमिक बालवाडी व CBSE विद्यार्थ्यांकरता मध्यान्ह भोजन पुरवठा करण्याबाबतचा हा प्रस्ताव आहे. सभापती महोदय, सेम हे सुद्धा मुदतवाढ आमचं फेलेमध्ये कधी होणार नाही. मुदतवाढ काय म्हणजे तुम्ही सुपारी घेतलेली आहे, सुपारी घेतलेली आहे. 3 महिने 6 महिने वाढवून द्यायचं एक रच. दुसरी गोष्ट माझं म्हणणं की सभापती महोदय, की शैक्षणिक वर्ष या ठिकाणी सुरू झालेलं आहे, तरी पण शिक्षण विभागाने त्या ठिकाणी 10% ऍडिशनल पकडले.
त्याच्यापेक्षा सभागृहामध्ये आम्हाला ऍक्च्युली पटसंख्या काय आहे याची माहिती द्यावी. तोपर्यंत हा विषय थोडा तकून ठेवावा. क्रमांक 27 हा आपल्याला आपण पाहतोय, आपल्याला माहित आहे की आपण सर्व सदस्य आग्रही असतो की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीनं त्यांना भोजन मिळावं. आणि हे अनेक वर्षापासून ही कंपनी काम करते, त्यांना वेळेवर व्यवस्थित भोजन देते की नाही, सर्व या गोष्टींची माहिती देण्याकरता हा विषय 1 आठवड्यासाठी मी तरतूद करत आहे. सर्वांमध्ये हा विषय तरतूद झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 28 मुंबई महापालिका अधिनियम कलम 51 अन्वये 2 हा विषय मांडण्यासाठीच नाही. मुंबई महापालिका 51(2) अन्वये महापालिका अधिकारी कर्मचारी संख्या पदनामे पदाचे दर्जे तसेच वेतन शुल्क भत्ते याचं विवरणपत्र स्थायी समितीवर सादर करण्याबाबतचा विषय या ठिकाणी मांडत आहे. सभागृह नेते व स्थायी समिती सदस्य सागर नाईक यांनी जो प्रस्ताव मांडलाय त्याला मी अनुमोदन देत आहे. तर वेळोवेळी एक विवरणपत्र द्यायचं आकृतीबद्ध असं तुम्ही बघा. तो पुढच्या हा विषय ठेवावा, विषय म्हणजे मंजूर करावा, म्हणजे ते सादर करते त्या ठिकाणी. सन्माननीय सभापती महोदय व सर्व सदस्य, पुढील स्थायी समितीच्या विषय क्रमांक 28 हा या ठिकाणी मंजूर करत आहे. सर्वांमध्ये मंजूर सर्व माहितीचं विवरणपत्र देऊन पुढील विषय सभेमध्ये सर्व माहिती देण्यात यावी व हा विषय या ठिकाणी आपल्या सर्वांच्या मध्ये मंजूर करण्यात येत आहे. आता आपण थोड्या वेळासाठी काय नाही ते सांगतोय, अहो घेतोय 2 मिनिटं. थोड्या वेळाकरता आपण जे 2 विषय आपण थांबवले होते, विषय क्रमांक 4 आहे. विषय क्रमांक 8 या ठिकाणी नवी मुंबई महापालिकेच्या प्रशासकीय विभागातील 96 गटापैकी 18 गटातील समग्र सफाई व पावसाळी गटार सफाई कंत्राटाच्या कामाच्या बाबतीमध्ये सदस्यांनी या ठिकाणी माहिती मागवली होती. 18 गटांची आम्हाला कुठला गट माहिती काम करतोय त्याची सर्व माहिती या ठिकाणी सादर केलेली आहे संबंधित अधिकाऱ्यांनी. आपल्या सर्वांच्या वतीने हा विषय या ठिकाणी मंजुरीस टाकत आहे. सर्वांमध्ये मंजूर झाला असं मी या ठिकाणी जाहीर करतो. विषय क्रमांक 4 कार्यादेश दिलेल्या तसेच प्रशासकीय वित्तीय मान्यतेच्या प्रक्रियेतील कामाचा तपशील व पूर्ण नियोजन प्रस्ताव सादर करण्याबाबतचा प्रस्ताव या ठिकाणी सभागृह नेते साहेबांनी या ठिकाणी सूचना ठेवलेली आहे. हा देखील कॅपो साहेब या संदर्भामध्ये कॅपो साहेब माहिती दिली. बजेटचं पुस्तक द्या. बजेटचं पुस्तक लागेल. सन्माननीय सभापती महोदय, सन्माननीय सभागृह नेते यांनी दिनांक 10 जुलै 2026 आपल्या स्थायी समितीमध्ये जादा विषय म्हणून पटलावरती विषय घेतलेला होता. त्या विषयाच्या अनुषंगानं लेखा विभागाकडूनही पत्र सर्व विभागांना करण्यात आलं आहे आणि काल माननीय आयुक्त महोदयांच्या सहीनं पण सर्व विभागांना पत्र दिले. पण अजून माहिती आता मला सांगा, तुम्हाला तो मायनस कुठला तुम्हाला सांगून द्या लगेच. मग लगेच आताच प्रस्ताव आता मंजूर करून विनियोजनाचा महासभेत पाठवून देतो. सांगत 2-3 नाही नक्की ते. पगार लेट होता, पगार बोलतोय, पेमेंट लेट होता. काहीतरी असं पेमेंट देतो. आणि तुम्हाला मी सांगितले प्रत्येक ठरावामध्ये दायित्व या वर्षीच्या बजेटमध्ये घेणार, ते लिहून आलं पाहिजे.
यापुढे येणाऱ्या सगळे स्टँडिंगच्या ठरावामध्ये ते आलं पाहिजे. या वर्षी किती, पुढच्या वर्षी किती, त्याच्या पुढच्या वर्षी. सभागृह नेत्यांनी जो म्हणजे आणि स्थायी समिती सदस्य सगळ्या नायकांनी जो प्रस्ताव या ठिकाणी आणि जे मांडलेलं आहे म्हणजे त्यांच्या कानावर आलेलं आहे. काही तुमच्या विभागातून पेमेंट केलं जात नाही, काही याच्यामध्ये तरतूद असताना सुद्धा तुम्ही पुढच्या मागच्या 3 वर्षाची तरतूद पकडून ती रिजेक्ट केलेल्या आहेत. अशा आता 2026-27चा जो बजेट आहे तो 2026-27चा त्या ठिकाणी उद्याला 100 कोटीचं काम जर असेल तर तो त्या ठिकाणी अभियांत्रिकी विभागामध्ये 100 कोटीची तरतूद असेल. 100 कोटीच्या कामाला याच्यामध्ये 10 कोटी दिले, त्यात एवढंच होणार आहे ना मायनस. परंतु त्या अनुषंगानं काही फाईल त्या ठिकाणी रद्द केल्याच्या म्हणजे पाठवल्या जातात. म्हणून माझं म्हणणं असं आहे की तुम्ही अभियांत्रिकी विभागापासून आरोग्य विभागापासून शिक्षण विभाग, उद्यान विभाग याचा सर्व परिणाम जे काय आता 25-26 मध्ये झालेली पूर्णांतास येत असलेली कामं त्यांना किती जाणार आहे, आता केलेली तरतूद बजेटमध्ये काय आहे याची संपूर्ण टॅली म्हणजे एक तिमाही त्या ठिकाणी बजेट स्थायी समितीसमोर पुढच्या सभेमध्ये सादर करावा जेणेकरून आम्हाला बोलता येईल. एवढं लवकर वाटलं नव्हतं पण विनियोजनचं काम 2च महिने झाले बजेट होऊन. त्यामुळे किती तुम्ही प्रशासकीय मंजुरी मागेच किती करोडच्या प्रशासकीय आता टेंडर काढतात त्याची बिल किती झालेलं आहे सगळे एकदा विवरणपत्र द्या तुम्ही. आणि मला वाटतं याच सभेमध्ये येणं अपेक्षित होतं. तुम्हाला जर पेमेंटचं तुम्हाला चिंता असती कंत्राटदाराच्या पगार याची पेमेंटची तर तुम्ही याच मीटिंग मध्ये तुम्ही विवरणपत्र द्यायला होतं. बोलू बोला. सन्माननीय सभापती महोदय, त्या त्या विभागाकडून माहिती आल्याशिवाय मी काहीच करू शकत नाही सर. नंबर 1. दुसरी गोष्ट सर, आमच्याकडे काय तुकड्यात फाईल येते. एक फाईल आली त्याच्यावरती बजेट तो हेड मायनस दिसतो, त्यामुळे ती फाईल वापस आहे सर. बऱ्याच ह्याच्यात काय झालं की 24-25 किंवा 25-26ला ते त्याच्यात प्रशासकीय विक्री झाली, पण त्यावेळेला सुद्धा ते हेड मायनस होतं. त्यामुळं आता पेमेंटला फाईल जरी आली तरी आम्ही त्यांना सूचना देतो की ह्या बजेटमध्ये तुम्ही ते काम नोंदवा आणि पेमेंटला पाठवा. आम्ही काही कुणाचं म्हणजे आम्ही जे आमच्याकडे येतात त्यांना आम्ही गाईड करतोय. आत्ताच्या बजेटमध्ये ही कामं नोंदवून आमच्याकडे पेमेंटला टाका असं सांगतोय. पण थोडंसं आम्ही त्यांची कार्यशाळा घेतो. थोडंसं असं म्हणजे गोंधळाचं वातावरण निर्माण होते का काय असंही वाटतं बऱ्याच वेळेला. हे खरं आहे का की आता जे बजेट हेड आहे ते मायनस गेलं का? असं बरेचसे हेड आहेत मायनस काही. अशी परिस्थिती आहे तर ते मागच्या ह्याच्यामध्ये प्रस्ताव ते ह्या बजेटमध्ये जर त्यांनी मायनस करायला लावले तर हे बजेट पूर्ण मायनस मध्ये जाईल ना सर. कसं असतं ते ऐकून नाही कसं असतं, काही हेड्स ओपन केलेले असतात तर 1-1 कोटी 2-2 कोटीची अमाऊंट असते ती ट्रान्सफर करायला लागते शेवटी. ते कसं सुधारित बजेटमध्ये मंजूर होतं. आता स्पील काय ओपनिंग बॅलन्स त्यावेळेस किती होता, आता किती ओपनिंग बॅलन्स आपण पकडला किती होता आणि आता किती ओपनिंग बॅलन्स? तर आपण काहीतरी 1200 कोटी ओपनिंग बॅलन्स पकडला होता. आता किती आहे? आता सर आपल्याकडे 2200 कोटी. ऍक्च्युअल ओपनिंग बॅलन्स किती आहे? सर आता तो 1 एप्रिलचा काढावा 1 लागेल. एप्रिलचा काढला पाहिजे. तुम्हाला तोंडावर पाहिजे होता ऍक्च्युअली. सर तो 1800 कोटीचा होता. मी विचारलं होतं बजेट तयार करताना. म्हणजे तुम्हाला सांगतो की जो आपण पहिला ओपनिंग बॅलन्स पकडला होता 1200 कोटी, आता तो 1200 कोटीचा 1800 कोटी आहे. म्हणजे 400 कोटी आम्हाला ते वेगवेगळ्या ठिकाणी वाटावे लागणार. बजेट मायनस मध्ये नाही जाणार सर ओव्हरऑल. आपल्याकडे पैसे नाही असं नाहीये, खर्चाला पण पैसे आहे, सगळं आहे. त्यामुळे फक्त हेडचं नियोजन करायचं. फक्त काही प्लस मध्ये काही मायनस मध्ये ते थोडं तरी आपण नाही का? अच्छा.
हा 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 आमचा प्रॉब्लेम नाही. म्हणजे तुम्ही टेक्निकली तुम्ही तेवढा साऊंड, तो टेक्निकल इश्यू आहे, तर तुम्ही चेंज करून घ्या. मग तुम्ही फिजिकलवर चला. जीएस वर डिपेंड नका राहू. जीएस मुळे आपण नाही होत. सर बजेट मॅनेजमेंट जीएस ने फॉल्ट काढला म्हणून आपला फॉल्ट येत नाही. सर आमच्याकडे केडीएमसीला पण बजेट मॅनेजमेंट सिस्टम होती, पनवेल पण वापरतोय. आपण एखादी दुसरी सिस्टम पण अडॅप्ट करू शकतो ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉपर वित्तीय नियोजन सर करता येईल. आणि सी साहेबांनी जसं सांगितलं तसेही इश्यू आहेत. काही एका दुसरी हेड सर मायनस पण जाईल, आपल्याला गरज पडली तर ते पण करावं जे लागेल. पुढच्या वर्षी असतील ते आताच त्याचं बजेट मॅनेज करून चालणार नाही. नाही सर, ते प्रॉपर आपल्याला ते बायफर्केशन करूनच ते काय minus म्हणताय आहे का की बघा. पुढच्या वर्षीचं बजेट पण आताच पकडलं जाते. बरोबर ना? बरोबर ना? म्हणजे टोटल पकडलं जात आहे. तर हा मी ठराव जो स्टँडिंगला पाठवता ना, त्यामध्ये प्रत्येक कामाचं निविदेचं प्रत्येक वर्षीचं डिस्ट्रीब्युशन पाहिजे आम्हाला. म्हणजे आम्हाला हो, तो सर. बजेट हेड मध्ये किती खर्च करतोय आणि त्याच्या खाली बजेट हेड पाहिजे. सर ते किती त्या वर्षी किती बजेट हेड म्हणून खर्च करतोय ती अमाऊंट आम्हाला पाहिजे. तसंच पाठवणं अपेक्षित आहे सर. प्रशासकीय मंजुरीला सुद्धा आणि यापुढे वित्तीय. सचिव मॅडम अशा प्रकारचे आले नसतील तर ते तुमच्या दरवाज्यावरती रिजेक्ट झाले पाहिजे, परत पाठवले पाहिजे. हा सॉफ्टवेअर चेंज केलं नाही, 2-4 किंवा महिना काम आहे, त्याला वेळ लागेल. फिजिकली बसतो आम्ही. आता ERP वर डिपेंड नका राहू. फिजिकली पेपर ट्रेल करून घ्या. ERP ट्रेलवर जाऊ नका, पेपर ट्रेलवर करून घेऊ. आणि पेपर ट्रेलवरच्या मग हेडच्या माध्यमातून आपण नियोजन करून घेऊ. मग तुम्ही तशा पद्धतीने मला माहिती द्या पुढच्या स्टँडिंगला आम्ही. तर बघू राहू दे. चार नंबरचा जो विषय आहे या ठिकाणी हा पूर्ण माहितीचं सादर करण्याकरता आपण हा विषय तर्क करत आहोत. विषय प्रतिक्रियेवरील विषय संपलेले आहेत. घेतलं ना बरं. आजची ही सभा संपली असे जाहीर करतो. राष्ट्रीय